नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. पुलाची शिरोली परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस. 15 पेक्षा अधिक तरुणींवर अत्याचार केल्याची घटना समोर. परिसरात तणावाचं वातावरण. शाहूवाडी तालुक्यात कृषी सेवा केंद्राचा कडकडीत बंद. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशारा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीत कोल्हापूर विकासासाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला असून 15 पेक्षा अधिक तरुणींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात एका तरुणानं सोशल मीडियाच्या माध्यमातून 18 ते 22 वयोगटातील तरुणींची ओळख वाढून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर लॉजवर घेऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित तरुणींवर शारीरिक व मानसिक अत्याचार केला आहे. या प्रकरणात 20 वर्षीय पीडितेने राजापुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शाहिद समीर संधी याला अटक केली आहे. आरोपी फार्मसीचे शिक्षण घेत असून न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुलाची शिरोली परिसरात प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणींचं शोषण प्रकरणाच्या निषेधात गावकऱ्यांनी आज गाव बंद ठेवत संताप व्यक्त केलाय. संबंधितांवर तसेच त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीनं गावाच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र परवानगी नसल्यानं पोलिसांनी मोर्चा काढून दिला नाही. पोलिसांनी तपासाची माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांनी मोर्चा स्थगित करत निषेध नोंदवलाय. यावेळी काहीशी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांचे निवेदन स्वीकारलं. या निवेदनात गावकऱ्यांनी पोलीस प्रशासन तसेच आमदार अमल महाडिक यांच्याकडे संबंधित प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे आमदार अमल महाडिक नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात. ज्या स्त्री शक्तीचा, ज्या नारी शक्तीचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी भडकाव करून त्यांच्या इमोशनलशी खेळून काहीतरी घटना करून त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्याबद्दल विपरीत व्हिडिओ बाहेर काढणं आणि त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवणं आणि इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांच्या अब्रू पंचनामा बाहेर आणणं ही भूमिका योग्य नाही. यासाठी आम्ही सर्वच मंडळी, आम्ही सर्वच गावकरी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करतोय आणि याच्यामध्ये SIT स्थापन करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी स्वतः भेट घेणार आहे आणि भेट घेऊन याचा निषेध आज आम्ही सर्वच मंडळी या घटनेचा निषेध आम्ही व्यक्त करतो. पुलाची शिरोली अत्याचार प्रकरणातील आरोपी शाहिद संधी यांच्या वडिलांनी गावकऱ्यांची सार्वजनिक माफी मागितली. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मुलाच्या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत मुलांना केलेल्या चुकीला आम्ही कोणत्याही प्रकारे पाठिंबा देणार नाही. कायद्यानुसार त्याला कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा जरी झाली तरी आम्हाला मान्य असेल, असं त्यांनी स्पष्ट केले. पाहुयात शाहिद संधी यांच्या वडिलांचा तो व्हायरल व्हिडिओ. नमस्कार, मी समीर बोंडला संधी, राहणार शिरोली पुलाची. प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संधी कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत. आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे. गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार. आणि प्रथम आणि एकदा मी शिरोली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जे शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे. पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संधीपर्यंत कुठलाही सपोर्ट करत नाही. आम्ही कायम तुमच्या मागे राहू. तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे. शाहूवाडी तालुक्यात कृषी सेवा केंद्र चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कडकडीत बंद पाळलाय. राज्यभर सुरू असलेल्या संपाला तालुक्यातील सर्व केंद्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकही कृषी सेवा केंद्र उघडलं नाही. खरीप हंगामाच्या तोंडावर हा बंद झाल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली असून बियाणं, खते आणि औषधांसाठी धावपळ उडाली. अनेक ठिकाणी शेतकरी केंद्राबाबत विचारणा करत होते. कृषी सेवा केंद्र चालकांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे न घेण्याचा ठाम इशारा दिलाय. राज्य व जिल्हा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हा संप सुरू असून पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली। या बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत तब्बल 28 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रशासनानं प्रत्यक्ष कृतीवर भर देत कोल्हापूरकरांना प्राधान्यक्रम ठरवून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले। राधानगरी वन्यजीव अभयारण्य येथे 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त वन्यजीव विभागाच्या वतीनं प्राणी गणनेचे आयोजन करण्यात आले। बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश अधिक असल्यानं वन्य प्राणी पाणवठ्यांवर मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे या काळातील गणना अधिक अचूक मानली जाते। यासाठी अभयारण्य विविध ठिकाणी विशेष निरीक्षण केंद्र उभारण्यात आले। या उपक्रमात वन अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक आणि प्रशिक्षक स्वयंसेवक सहभागी होणार असून रात्रीच्या वेळी प्राण्यांची संख्या व प्रजातींची नोंद केली जाणार आहे। तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी। अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।